नमस्कार. मी डॉक्टर किरण गवारे, स्त्रीरोग आणि प्रसूतिरोग तज्ञ. आज आपण बोलणार आहोत मेनार्क या टॉपिकवर. तर मेनार्क म्हणजे काय? मेनार्क म्हणजे मुलीला येणारी पहिली पाळी. साधारणपणे ती 9 ते 14 या वर्षादरम्यान येते. तो कुठल्याही प्रकारचा आजार नाही, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची लाजिरवाणी गोष्ट नाही. कुणाला लवकर तर कुणाला उशिरा, पण ते नॉर्मल आहे. बऱ्याच वेळा आई-वडील ही गोष्ट आपल्या मुलींना समजून सांगत नाही. तर आपल्या मुलींना ह्या गोष्टी कशा सांगायच्या? सगळ्यात पहिले त्यांना घाबरवून द्यायचं नाही. त्यांना सांगायचं की हे प्रत्येक मुलीच्या शरीरात वयानुसार होणारे बदल आहे. प्रत्येक महिन्याला अंगावरून रक्त जातं आणि हे सगळ्या मुलींसोबत होतं आणि यात आम्ही तुझ्या सोबत आहोत. हे कुणाला सांगायचं नाही, घरातील कामं करायची नाही, शाळेत जायचं नाही, हे सगळं सांगण्याचं टाळावं. तर पाळी म्हणजे काय? पाळी म्हणजे गर्भपिशवी साफ करण्याची प्रक्रिया. ती प्रत्येक महिन्याला येते. साधारणपणे 2 ते 7 दिवस अंगावरून रक्त जातं. प्रत्येक महिन्याला येणं हे नॉर्मल आहे. तुम्ही पॅड, कप किंवा टॅम्पून्स वापरू शकता. शक्यतो कपडा वापरण्याचे टाळावे. अंघोळ, शाळा आणि खेळणं हे सगळं त्यामध्ये करता येतं. तर काय काळजी घ्यायची? प्रत्येक 4 ते 6 तासांनी पॅड चेंज करायचं, रोज अंघोळ करायची, गुप्तांग स्वच्छ ठेवायचे, पौष्टिक आहार घ्यायचा म्हणजे हिरव्या पालेभाज्या, कडधान्य या सगळ्यांचा आहारामध्ये समावेश करायचा. आणि जास्त दुखत असेल तर आईला किंवा डॉक्टरांना सांगायचं. आता आपण बघूया काय नॉर्मल आणि काय ॲबनॉर्मल. तर नॉर्मल काय आहे? थोडी पाठदुखी, थोडी कंबरदुखी, थोडे मूड स्विंग्स आणि पहिल्या 1-2 वर्षासाठी अनियमित पिरियड. तर ॲबनॉर्मल काय आहे? खूप जास्त रक्तस्राव, 7 दिवसांपेक्षा जास्त रक्त अंगावरून जाणे, खूप चक्कर येणे, कमजोरी येणे, वेदना इतक्या की शाळा किंवा दैनंदिन दिनचर्या फॉलो होत नाही. तर शेवटचा संदेश आई-वडिलांसाठी. तुमचं मौन हे तुमच्या मुलीला घाबरवतं, तर तुमचं बोलणं हे तिला सुरक्षित करून देतं. आणि मुलींनो, लक्षात ठेवा, तुमचं शरीर हे तुमचं शत्रू नव्हे, तर ते तुम्ही मोठं होत असल्याची तुम्हाला जाणीव करून देत असतं.